श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता. माहूरगडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूरगड हे एक जागृत तीर्थक्षेत्र आहे. माहूरगडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देवळे आहेत. या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले असे आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूरगडावर झाला. माता रेणुकाची एक कथा आहे. या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजेच परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली. ते दुःखी झाले असून शोकाकुल झाले होते. त्या क्षणी आकाशवाणी झाली, तुझी आई तुला दर्शनास येईल, पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुका मातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपीतील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले. त्यामुळे या डोंगराला मातापूर म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्यामुळे माऊर आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते. एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज नगरातल्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू ठेवले. उपवर झाल्यावर तिचे लग्न शंकराचे अवतार मानले गेलेले ऋषी जमदग्नीशी करण्यात आले. ऋषी जमदग्नी हे फार तापट असे. ऋषींच्या आश्रमात फार शिष्य शिकवणी घेण्यासाठी राहत असे. ऋषींच्या आश्रमात कामधेनू नावाची गाय होती, जी सर्वांची इच्छा पूर्ण करायची. एकदा त्या नगराचा राजा सहस्रार्जुनाने कामधेनू बघितल्यावर ऋषींकडे तिची मागणी केली. ऋषींनी नकार दिला. यावर संतापून त्याने ऋषीपुत्र परशुराम नसताना आश्रमावर हल्ला करून ऋषी जमदग्नी यांना ठार मारले. ऋषीपुत्र परशुराम तेथे आल्यावर घडलेला प्रकार कळाला. त्या क्षणी त्यांनी सर्व क्षत्रियांना संपवण्याची प्रतिज्ञा घेतली आणि वडिलांचे अंत्यसंस्कार कोऱ्या जमिनीवर करण्याचा निश्चय करून वडिलांचे प्रेत घेऊन आईसह भटकंती करत माहूरगडावर आले. इथे पूर्वीपासून वास्तव्यास असलेले दत्तात्रयांनी त्यांना मदत केली आणि वडिलांसाठी कोरी जागा शोधून दिली. त्यापूर्वी परशुरामाने आपल्या बाणाने तिथे मातृकुंड आणि सर्व कुंड निर्माण करून त्याच पाण्याने आंघोळ घालून आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. त्यांचा पित्यासह त्यांची माता रेणू देखील सती झाल्या. या माहूरगडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे. हे देऊळ यादव राजा देवगिरी यांनी 800 ते 900 पूर्वी बांधलेले असे आहे. हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलेले आहे. देऊळ हे गाभारा आणि सभामंडपात विभागलेले आहे. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देत नाही. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याचे आहे. देवीचा मुखवटा तब्बल 5 फुटी उंच आहे आणि रुंदी 4 फूट इतकी आहे. जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा तेवलेला दिसत आहे. देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुखी आहे. देवी आईने डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे. सुवर्णभूषणे परिधान करून देवी पितांबर नेसलेली आहे. भाळी मळवट भरलेला असून मुखात तांबूल घेऊन आहे. मुखावर सहस्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकेचे मोहक रूप डोळ्यातच साचवून ठेवण्यासारखे असते. मातेचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दक्षिणाभिमुख चांदीने मढलेल्या दारातून प्रवेश करावा लागतो. रेणुके मातेच्या विविध पूजा मंत्रोपचाराने
साऱ्या गाभाऱ्यात एक चैतन्य आणि पावित्र्य वातावरण निर्माण होते. सभामंडपाच्या परिसरात महाकाली, महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच्या मूर्त्या आहेत. पहिलं बाजूस परशुरामाचे देऊळ, दर्शनी भागास गणपतीचे देऊळ, विष्णुकवी मठ, पांडवतीर्थ, औदुंबर झरा, जगदंबस्थान, अमृतकुंड, आत्मबोधतीर्थ, मातृतीर्थ आणि रामतीर्थ इत्यादी तीर्थ आहेत. इथे शारदीय नवरात्र हे माहूरगडावर शुचिर्भूत वातावरणात आणि श्रद्धेने साजरा करतात. 9 दिवस या गडावर भाविकांची गर्दी ओसंडून असते. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत दररोजचा पायस नैवेद्य म्हणजे दही भात, पुरणपोळी दाखवतात. ललिता पंचमीला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले जातात. महापूजा आणि महाआरती केल्यावर भाविकांना प्रसाद देतात. जागरण गोंधळ करून रेणुकेचा उदो उदो केला जातो. माहूरगडावर कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, शाकंभरी नवरात्र, चंपाषष्ठी, मकर संक्रांत, त्याचबरोबर होळी देखील यासारखे सर्व सण साजरे केले जातात. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.